नमस्कार मित्रांनो, कशा आहात? पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ट्रेड अँड अर्न. थोडा उशीर झाला मला व्हिडिओ टाकायला, पण आम्ही आहोतच तुमच्यासाठी. कशा आहात? ट्रेड करत आहात ना? ऑफकोर्स तुम्ही ट्रेड करतच असणार. प्रॉफिट किंवा लॉस हा होतच असतो आणि जर लॉस होत असेल तर आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. या आपल्याला जोडा. आपण दोघं मिळून शिकूया आणि मार्केटमध्ये प्रॉफिट कसं करायचा ते बघूया. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण करत आहोत तो म्हणजे उद्याचा शेअर बाजार काय सांगतोय. तर निफ्टीकडे जर आपण बघितलं मित्रांनो, तर एक प्रकारे एक सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्न तयार झालेला आहे. आणि या सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्नमुळे काय होणार आहे, की ज्या साईडला तो ब्रेकआउट देईल त्या साईडला मार्केट हे जाणार आहे, ट्रेंड असणार आहे. जर अप्पर साईडला जर ब्रेकआउट दिलं इथनं वर, तर मार्केट वर जाईल आणि जर इथनं जर खाली दिलं तर मार्केट आणखी खाली येईल. 200-400 पॉईंट किंवा समथिंग जे काही. आणि आजकाल जर तुम्ही बघितलं तर इस्रायल आणि हमासचं युद्ध सुद्धा आहे चालू. त्याच्यामुळे सुद्धा मार्केटवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या तरी पाहिजे तेवढा परिणाम मार्केटवरती झालेला नाहीये. पण जर युद्धामध्ये जर काही अमेरिकेने उडी घेतली किंवा आणखी काही देशांनी उडी घेतली, तर मार्केट थोडंसं सेंटिमेंट डाऊन होण्याची शक्यता, वाढण्याची शक्यता फार जास्त आहे. त्यामुळे आताच्या टायमिंगमध्ये जर काही लॉंग पोझिशन्स असतील किंवा काही शॉर्ट पोझिशन्स असतील तर थोडं सांभाळून स्टॉप लॉस लावून बघा. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे. तर चला मित्रांनो बघूया. तर तुम्ही जर बघितलं मित्रांनो, तर निफ्टीला जर तुम्ही बघितलं तर हा एक सिमेट्रिक ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे. इथनं पुन्हा सपोर्ट घेऊन निफ्टी पुन्हा वर आली, इथनं पुन्हा रजिस्ट झालं आणि पुन्हा खाली येते. आणि जर पुन्हा जर खाली आलं तर इथनं पुन्हा सपोर्ट घेऊन वर जाईल किंवा डायरेक्टली खाली किंवा वर ब्रेकआउट देण्याची शक्यता आहे. आता जर तुम्ही बघितलं तर 4 आवरली लेवलला एक शूटिंग स्टार पॅटर्न तयार झालेला आहे. हा एक छोटासा शूटिंग स्टार पॅटर्न तयार झालेला आहे. आणि शूटिंग स्टार पॅटर्न हा खूप जबरदस्त असतो. याची अॅक्युरसी सुद्धा खूप चांगल्या प्रकारात आहे. त्यामुळे उद्याचं जर मार्केट तुम्ही बघितलं तर थोडंसं लोला ओपन होण्याची शक्यता आहे. आणि लोला जरी ओपन झालं तर जर तिने कालचा जर लो तोडला शुक्रवारचा, तर पुन्हा मार्केट साधारण इथपर्यंत येईल. किंवा इथपर्यंत येऊन जर पुन्हा ट्रेंड जर वर गेलं तर पुन्हा मार्केट इथपर्यंत येईल. आणि असंच चालू राहील आणि जोपर्यंत ते खाली किंवा वर ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत हे चालू राहील. त्यामुळे मित्रांनो थोडं सावधान असा. ठीक आहे, आपण शूटिंग स्टार पॅटर्न वरती एक व्हिडिओ बनवलेलाच आहे. आपल्या चॅनलला अवेलेबल आहे, तो तुम्ही बघा. खूप छान पॅटर्न आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करा, सराव करा. तर मित्रांनो, जर ऑप्शन चेन जर बघितली निफ्टीची, तर त्याच्यानुसार जर बघितलं तर बऱ्यापैकी 19,700च्या लेवलला सपोर्ट चांगल्या प्रमाणात दिसतोय खाली. आणि रेजिस्टन्स जर बघितला तर 19,800ला. तर मार्केट जर समजा अगदी जर खाली यायचा प्रयत्न केलाच तर साधारण डायरेक्टली 19,500 आणि त्यानंतर पुन्हा 19,000वरती सपोर्ट घेण्याची शक्यता आहे. ऍज वेल त्यात जर तुम्ही बघितलं तर निफ्टीचा जो पीसीआर आहे तर सुद्धा कमी आहे. साधारण 1.25 हा निफ्टीचा पीसीआर आहे आणि लॉंग अनवाइंडिंग झालेला आहे. म्हणजे वर गेलेलं असताना थोडंसं लोकांनी प्रॉफिट बुकिंग केलेली आहे. त्यामुळे तो शूटिंग स्टार पॅटर्न तयार झालेला आहे. त्यामुळे आपण बघू उद्या कशा प्रमाणात मार्केट ट्रेंड करतं ते. आता जर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर एक 2-3 स्टॉक्स असे आहेत की ते आपल्या रडारवरती आहेत. एक म्हणजे टाटा मोटर. तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर टाटा मोटर मध्ये सुद्धा एक ट्रँगल पॅटर्न तयार झालेला आहे आणि त्याचा ब्रेकआउट टाटा मोटर स्टॉक देत आहे. बऱ्यापैकी जर तुम्ही बघितलं तर आता शुक्रवारीच त्याने ब्रेकआउट छान प्रमाणात दिलेला आहे. व्हॉल्यूम सुद्धा खूप चांगला आहे. आणि ह्या ब्रेकआउटला जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर आपण कोणत्याही प्रकारचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन देत नाही. आपण हा पूर्णपणे एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ आहे. त्यामुळे स्टॉक्स काय परफॉर्म करतात, कसे परफॉर्म करतात हेच आपण इथं सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे स्टॉक बाय किंवा सेल करत असाल तर पूर्णपणे तुमची रिस्क आहे किंवा एखाद्या एक्सपर्टची विचारूनच तुम्ही घ्या. तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर आता एक चांगल्या प्रकारचा ब्रेकआउट त्यांनी टाटा मोटरने दिलेला आहे. ऑलमोस्ट जर तुम्ही बघितलं तर रॅली खूप चांगल्या प्रमाणात दिलेली आहे. ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ 30 रुपयाची रॅली त्यांनी दिलेली आहे.
आता हा पूर्णपणे ब्रेकआउट दिलेला आहे, व्हॉल्यूम सुद्धा स्ट्रॉंग आहे. उद्या आपण बघायचे की हा पुन्हा वर जातो का रिट्रेस करतो. जर तो पुन्हा खाली येऊन जर इथपर्यंत आला तर आपण त्याला पुन्हा तिथनं घेऊ शकतो. कारण बऱ्याच वेळेला स्टॉक्स ब्रेकआउट देतात आणि खाली येतात 1-2 दिवस आणि मग पुन्हा वरती ट्रेंड करतात. तर हे सुद्धा खूप चांगल्या प्रमाणाचा रिट्रेसला सुद्धा तुम्ही घेऊ शकतात किंवा घेता येतो. तर याच्यावरती मित्रांनो लक्ष ठेवा. तसंच एक टाटा कन्झ्युमर जो आहे, हा सुद्धा एक छान प्रमाणामध्ये ब्रेकआउट दिलेला आहे. वीकली लेव्हलला तर आहेच, पण जर तुम्ही बघितलं तर मंथली बेसिसवरती याने खूप छान प्रकारचा ब्रेकआउट दिला. हा सुद्धा एक अप ट्रेंड ट्रायंगल पॅटर्न आहे, बघू शकता तुम्ही. आणि मंथली लेवलला त्याने चांगल्या प्रमाणात ब्रेकआउट दिलेला आहे. आता थोडासा रिट्रेस होईल आणि पुन्हा तो 868 ला आला किंवा याच्यावर जर त्याने क्लोजिंग दिली पुढच्या वीकमध्ये, जवळ तुम्ही बघू शकता 913च्या वर जर क्लोजिंग मिळाली पुढच्या वीकमध्ये किंवा 2-3 दिवस कंटिन्यू, तर त्याच्यामध्ये पुढची रॅली आपल्याला चांगली बघायला मिळणार आहे. तर हे दोन स्टॉक मित्रांनो खूप छान आहेत टाटाचे. एक टाटा मोटर्स आहे आणि एक टाटा कन्झ्युमर आहे. चांगले ब्रेकआउट त्यांनी दिले आहे, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, निफ्टीवरतीच तुम्ही लक्षच ठेवू शकता कंटिन्युअसली, कारण निफ्टी ही पूर्णपणे खूप छान आहे. याच्यावरती ऑप्शन फ्युचर खूप प्रमाणामध्ये डेरिव्हेटिव्ह आहेत. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? तुम्हाला चांगला वाटला असेल तर मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा आणि आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला एखादा स्टॉक काही वाटत असेल किंवा काही तुम्हाला वाटत असेल की याच्यावरती आम्ही बोललं पाहिजे, तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये टाका. आम्ही निश्चितच चांगल्या प्रमाणात याच्यावरती काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. तर भेटूया मित्रांनो पुन्हा उद्या. धन्यवाद.